गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा माझा विषय आमच्या घरातल्या एका क्यूट सदस्याचा आहे, म्हणजेच माझी एल्सी आणि म्हणजे आमची कॅट. आणि तिचं एक ऑपरेशन झालं आहे आणि त्या ऑपरेशन्स का केले त्याचा एक व्हिडिओ मला तुम्हाला शेअर करायचा होता, म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने तिचं नसबंदीचं ऑपरेशन झालेलं आहे आज. आणि ते का करायचं, म्हणजे लोकांचे प्रश्न असतात की त्यांचं ऑपरेशन करायचं का नाही, असे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. ऑपरेशनचे फायदे काय असतात किंवा तोटे काय असतात. सर्वप्रथम आपण पाळीव प्राण्यांची नसबंदी करणे किती फायदेशीर असते किंवा किती तोट्याचं पण असतं ह्याची माहिती पशुवैद्यकांच्या सल्ल्यानंच घेण्याची गरज आहे. आणि आम्हाला पशुवैद्यकांचा सल्ला असा होता की तिचं तुम्ही ऑपरेशन करा. तर त्यांनी सल्ला असा का दिला, कारण अनावश्यक पिल्ले होण्यापासून बचाव होण्यासाठी किंवा गर्भाशयाचा काही गंभीर आजार होऊ शकतात, संसर्गाचा थोडा धोका पण होऊ शकतो, म्हणून त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला की आपण तिचं ऑपरेशन करू शकतो. काही प्रकारच्या स्तनांच्या गाठींचा पण कॅटना धोका असू शकतो आहे, त्यामुळं योग्य वेळी ऑपरेशन केल्यास त्यांचा तो धोका टळू शकतो आहे. म्हणून अनेक मांजरींचं ऑपरेशन केल्यानंतर आणि म्हणजे करण्या अगोदर पण तुम्ही पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. आणि ऑपरेशन केल्यानंतर मांजरी खूप शांत आणि आरामात राहतात असं पण त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ऑपरेशन जर आपण नाही केलं तर काय होऊ शकतं हे पण त्यांनी आम्हाला सांगितलं. वारंवार जर ते हीटमध्ये येत असतील किंवा अनपेक्षित गर्भधारणा होत असेल आणि काही वेगवेगळ्या प्रजननांशी म्हणजे वेगवेगळ्या नर मांजरांशी संबंधित येऊन त्यांचा आजाराचा पण धोका वाढू शकतो आणि घराबाहेर जाऊन नर मांजरांशी भांडणंसुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी आम्हाला हे ऑपरेशन करण्यास सांगितलेले आहे. आणि ऑपरेशन केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची हे पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. सर्वात आधी आपण नसबंदी म्हणजे काय ते जाणून घेऊया. मादी मांजरीमध्ये गर्भाशय आणि अंडाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया म्हणजे अनुभवी पशुवैद्यांकडून भूल देऊन ती ऑपरेशन केलं जातं आणि मांजरीला वेदना जाणवत नाहीत, कारण तिला भूल दिलेली असते. आणि ऑपरेशन का करावं, तर मगाशीच मी ही कारणं सगळी तुम्हाला सांगितलेली आहेत की गर्भाशयाला कुठलाही संसर्ग होऊ नये किंवा तिला स्तनाचा कुठल्या गाठींचा धोका होऊ नये आणि पिल्ली होण्यापासून पण वारंवार बचाव होण्यासाठी, म्हणून पण हे ऑपरेशन आपण करत असतो. आणि ऑपरेशन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर मला खूप काळजी वाटलेली. पहिल्यांदा मी खूप घाबरलेले बघून, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्यामुळं माझी थोडी काळजी कमी झाली. कारण सुरुवातीचे काही तास भूल उतरल्यामुळे मांजर झोपल्यासारखी पण दिसत होती आणि एक 4-5 तास ती भूल दिल्यामुळं गुंगीमध्येच होती. हळूहळू तिनं डोळे उघडले आणि त्यानंतर थोडंसं तिनं पाणी प्यायला सुरुवात केली. अगोदर तिनं पाणी पिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 6 तास तरी तिला काही खायला द्यायचं नाही. त्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच डायरेक्ट तिला ट्रीट दिली होती आणि त्यानंतर तिनं हळूहळू खायला सुरुवात केली आणि ती सामान्य अशी व्यवस्थित इकडे तिकडे फिरू वगैरे लागली. आणि डॉक्टरांनी जी दिलेली औषधं होती ती वेळेवर आम्ही व्यवस्थित तिला औषधं दिली होती किंवा ती जी जखम तिथं 3 टाके होते त्या टाक्यावरती तिला मारण्यासाठी त्यांनी स्प्रे दिला होता. तो स्प्रे पण आम्ही व्यवस्थित केला होता. त्याला काहीही सूज किंवा लालसरपणा किंवा रक्तस्राव असं काहीही होत नव्हतं. त्यांनी आम्हाला तिच्याकडं लक्ष द्यायला लावलेलं होतं, त्यामुळं आम्ही व्यवस्थित तिच्याकडं लक्ष दिलेलं. आणि तिचे टाके वगैरे जे टाके घातलेले आहेत त्या टाक्याला कुठलीही इजा किंवा रक्तस्राव झालेला नव्हता. आणि ते टाके ती चाटू नये म्हणून तिला गळ्यामध्ये कॉलरसुद्धा वापरलेला, म्हणजे आम्ही तिला 1 दिवस पूर्ण कॉलर घालूनच बसवलेलं होतं. कुठेही तिला उड्या मारायला किंवा इकडे पळापळ करायला देत नव्हतो. आम्ही व्यवस्थित जाळीमध्ये उबदार कापड वगैरे घालून त्यामध्येच बसवलेलं होतं. आणि तिला पाहिजे त्यावेळी ती व्यवस्थित पाणी वगैरे पित होते, हलकं अन्न वगैरे खात होती.
माझ्या मांजरीचं ऑपरेशन झाल्यानंतर सुरुवातीला मला खूप काळजी वाटली, पण हळूहळू तिची भूल उतरली आणि तिने डोळे उघडून पाणी वगैरे प्यायला सुरुवात केली आणि आता ती दिवसेंदिवस बरी होत, म्हणजे कालच्यापेक्षा आज ती व्यवस्थित खात पीत आणि इकडे तिकडे चालत फिरत होती. त्यामुळं काळजी थोडी कमी झाली आणि तिची आता प्रकृती सुधारत आहे. शेवटी मला असं सांगायचं आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही पशुवैद्यांचा सल्ला घेऊनच सगळे निर्णय घ्या. आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.